वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमी। लोकशाही मराठी आणि रुद्रचा अंदाज तंतोतंत खरा ठरलाय। अन्य वाहिन्या आणि संस्थांच्या सर्वेक्षणात लोकशाही मराठी अव्वल ठरली आहे। महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता स्थापन होणार हा अंदाज लोकशाही मराठीने वर्तवला होता आणि हा अंदाज आता खरा ठरलाय। पालिका निवडणुकीचे सर्व अंदाज तंतोतंत खरे ठरलेत। ते एक्झिट पोलचा अंदाज आपण पाहूयात। मुंबई पक्षनिहाय जागा भारतीय जनता पक्षाला 80 ते 90 जागा मिळतील असा अंदाज होता। शिवसेनेला 35 ते 40, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 60 ते 70 जागा मिळतील, तर मनसेला 7 ते 12 जागा मिळवण्यात यश मिळेल असा अंदाज लोकशाही मराठीने वर्तवला होता। तो काँग्रेसला 22 ते 27, वंचितला 1 जागा आणि इतर 10 ते 15 असा एकंदरीतच एक्झिट पोल लोकशाही मराठीचा होता आणि हा अंदाज तंतोतंत खरा ठरला। तर दुसरीकडे इतर वाहिन्यांचे अंदाज देखील आपण पाहूयात। मुंबईत आज तकचा अंदाज होता की भारतीय आणि शिवसेना पक्षाला खरं तर 131 ते 151 जागा मिळतील, तर शिवसेना उभाटा आणि मनसे युतीला 58 ते 68 जागा मिळतील असा अंदाज आज तकचा होता। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 12 ते 16 जागा मिळतील। तर एबीपी माझाचा अंदाज होता की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला 127 ते 154 जागा मिळतील, शिवसेना उभाटा आणि मनसे युतीला 44 ते 64 जागा, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 16 ते 25 जागा। जेव्हीसीचा अंदाज पाहूयात। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला 131 ते 151 जागा मिळतील असा अंदाज जेव्हीसीने वर्तवला होता, तर शिवसेना युबीटी मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 64 जागा मिळतील असा अंदाज होता। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीला 21 ते 51 जागा मिळतील असा जेव्हीसीचा अंदाज होता, तर इतर 6 ते 9 जागा। डीव्ही रिसर्चचा अंदाज देखील आपण पाहूयात। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला 107 ते 122 जागा मिळतील असा डीव्ही रिसर्चचा अंदाज होता। शिवसेना युबीटी मनसे आणि राष्ट्रवादी एसपीला 68 ते 87 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेला होता, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 18 ते 25 जागा मिळतील असा अंदाज डीव्ही रिसर्चचा होता, तर राष्ट्रवादी पक्षाला 2 ते जागा मिळतील असा अंदाज देखील डीव्ही रिसर्चने वर्तवला होता, तर इतर 8 ते 12। जेडीएसचा अंदाज पाहूयात। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला 127 ते 154 जागा, शिवसेना युबीटी आणि मनसेला 44 ते 64 जागा, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 16 ते 25 जागा मिळतील असा जेडीएसचा अंदाज होता, तर इतर 9 ते 17। यासोबतच एक्झिट पोलचा लोकशाही मराठीचा जो अंदाज होता तो देखील पाहूयात। लोकशाही मराठीने अंदाज वर्तवला होता की भारतीय जनता पक्षाला 80 ते 90 जागा मिळतील, शिवसेनेला 35 ते 40 जागा मिळतील, शिवसेना उभाटाला 60 ते 70, मनसेला 7 ते 12, काँग्रेस पक्षाला 22 ते 27, वंचित बहुजन आघाडीला 1 जागा आणि इतर 10 ते 15 जागा मिळतील असा अंदाज लोकशाही मराठीचा होता आणि लोकशाही मराठीचा एक्झिट पोलचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।